क्वेश्चन नंबर 1. भारतातील पहिले AI आधारित रस्ते सुरक्षा मॉडेल कोणत्या राज्याने लागू केले आहे? ऑप्शन 1 आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे केरळ, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आहे तमिळनाडू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. क्वेश्चन नंबर 2. 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे 2025 मधील मुख्य अतिथी कोण होते? ऑप्शन ई आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑप्शन बी आहे प्रबो सुबियांतो, ऑप्शन सी आहे जो बिडेन, ऑप्शन सी आहे ऋषी सुनक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रबो सुबियांतो. क्वेश्चन नंबर 3. 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन पेन्शन योजनेचे नाव काय आहे? ऑप्शन ए आहे NPS लाईट, ऑप्शन बी आहे सरकारी पेन्शन योजना, ऑप्शन सी आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS आणि ऑप्शन डी आहे प्रधानमंत्री निवृत्ती योजना. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी युनिफाईड पेन्शन स्कीम UPS. क्वेश्चन नंबर 4. कोणत्या भारतीय राज्याने रस्ते सुरक्षेसाठी देशात पहिल्यांदा AI आणि बिग डेटाचा वापर सुरू केला आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे केरळ, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आहे तमिळनाडू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. 2025 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे S सोमनाथन, ऑप्शन डी आहे व्ही नारायण, ऑप्शन सी आहे जी सतीश रेड्डी, ऑप्शन डी आहे के सिवन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर डी नारायण. 2024-25 ची विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? ही विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे विदर्भ, ऑप्शन सी आहे कर्नाटक, ऑप्शन डी आहे सौराष्ट्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. 1 जानेवारी 2025 रोजी खालीलपैकी कोणते देश शेंगेन क्षेत्रात पूर्णतः सामील झाले आहे? ऑप्शन ए आहे युक्रेन आणि पोलंड, ऑप्शन बी आहे रोमानिया आणि बल्गेरिया, ऑप्शन सी आहे क्रोएशिया आणि सर्बिया, ऑप्शन डी आहे फिनलँड आणि स्वीडन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रोमानिया आणि बल्गेरिया. भारताचे गांडीव हे नवीन नाव कोणत्या क्षेपणास्त्रास देण्यात आले आहे? भारताचे गांडीव हे नवीन नाव कोणत्या क्षेपणास्त्रास देण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे अग्नी 5, ऑप्शन बी आहे ब्रह्मोस, ऑप्शन सी आहे अस्त्र MK3, ऑप्शन 4 आहे पृथ्वी 2. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अस्त्र MK3. टाटा स्टील चेस मास्टर 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? ऑप्शन ए आहे डी मुकेश, ऑप्शन बी आहे मॅग्नस कार्लसन, ऑप्शन सी आहे आर प्रज्ञानंद, ऑप्शन डी आहे विश्वनाथन आनंद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आर प्रज्ञानंद. जगातील सर्वात उंच राम मंदिर कोणत्या देशात उभारले जात आहे? ऑप्शन ए आहे रशिया, ऑप्शन बी आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी आहे अमेरिका, ऑप्शन डी आहे भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामधील पर्थ या शहरात या मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि या मंदिराची उंची 721 फूट आहे.